हा मला वाटलं कशा आहात. बरं आहे सगळं खट्या बस आता. आज आपला 11वा वर्धापन दिन. पहिल्यांदा मगाशी मी आल्यावरती मला असं वाटतंय तशी जजमेंट चुकणार नाही माझी. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली दाढी वाढवली होतं ना मगाशी मनात. बाळांना बोललो पण दाढी वाढवली दाढी. एक 7-8 दिवसापूर्वी दाढी करताना ब्लेडचा कट गेला आणि त्याच्यामुळे मला दाढी करता येईना. माझ्या व्यथा मी फक्त पुरुषांची शेअर करू शकतो. कळायचं नाही का. आणि मग त्याच्यामुळे मला दाढी करता येईना. मग ती दाढी वाढली. एके दिवशी मला असं वाटलं कोणतरी मला उचलून कुंभमेळ्यात न्यायचा. मी म्हटलं जरा काहीतरी त्याला आकार बिकार देऊ म्हणून तो थोडासा आकार दिलाय. ते जरा भरलं की 2-4 दिवसात काढून टाकणार. हा चांगली दिसते म्हणतात ते. मलाच काहीतरी होतं ते. मी नेहमी ते आमच्या अनिल शिंदेना विचारत असतो कसं काय आहे ते काय. काही लोकांना जमतं पण ते असो. आज 11 वर्ष पूर्ण होतात. मी मगाशी बाळा नांदगावकर म्हटलं मी माझ्या आतापर्यंतच्या जेवढी भाषणं झालेली आहेत माझी या आतापर्यंतच्या सगळ्या भाषणांमधलं सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. याचं कारण म्हणजे मी त्या भानगडीत जाणार नाही. एक तर त्या महानगरपालिकांचा जो निकाल काय लागला निकालानंतर मी काय बोललो नाही. आमचे पत्रकार बांधव माझ्याकडे रोज यायचे कधी बोलणार कधी बोलणार. पण काय बोलायचं काय बोलायचं आणि कशावरती बोलायचं. आणि आज पण मी तुम्हाला काय हे सांगायला आलेलो नाही की पराभवात खचू नका. उभं राहायचं असतं. या गोष्टी करायच्या असतात. अशी होतच गोष्ट. पण मला ज्या प्रकारचे निकाल आले आणि ज्या प्रकारच्या मला काही गोष्टी वर्तमानपत्रांमधनं टेलिव्हिजन चॅनलमधनं लोकांकडनं आपल्या पक्षातल्या लोकांकडनं सहकाऱ्यांकडनं अनेक गोष्टी मला ऐकायला ज्या आल्या त्यातलं ते काय ते ईव्हीएम मशीन या मशीनच्या गोष्टी जर खऱ्या असतील ते फारच भयानक प्रकरण आहे. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझी स्वतःची मनातली प्रतिक्रिया फक्त एवढीच होती की पैसा जिंकला आणि काम हरलं. आणि जर महाराष्ट्रामधल्या या शहरांमधला नागरिक महाराष्ट्रातल्या या शहरांमधली जनता मी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या उमेदवारांना या सर्व शहरांमध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो. आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांना फक्त मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही राज ठाकरेला आता शिकवलं की निवडणूक कशी लढवायची असते. कामं करून आणि कामं दाखवून निवडणुका लढवता येत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालं. मग नेमकं लोकांना काय हवं असतं याचा पुरवठा याच्या पुढे सुरू होईल.
भांडणं आणि शिव्या याच्यावरती जर निवडणुका लढल्या जाणार असतील आणि त्यालाच जर समजा होरळून जाऊन जर समजा मतदान होणार असतील, कठीण आहे. मला असं वाटतं आपण काम केलं, पक्षाने काम केलं, हे पक्षाने केलेलं काम लोकांना दाखवलं. मला असं वाटतं काम केलं हीच मोठी चूक झाली असं मला वाटायला लागलं. कारण कामांचा आणि निवडणुकांचा काही संबंध असतो असं मला या निवडणुकीत काही दिसलं नाही. ज्यांचं काहीच काम नाही, काम सोडावं, ज्या भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाहीत त्यांचे लोक निवडून येतात आणि जे आपले नगरसेवक, जे आपले सर्व शाखाध्यक्ष जे राबले त्यांना मतदान होत नाही. अडीअडचणीला जो उभा राहतो तिथे त्यांना मतदान होत नाही. आणि जी माहितीच नाही, माणसंच माहिती नाही, त्यातले बरेचसे जाऊन घरी झोपले होते भाजपचे लोक. 1-1:30 वाजता जेवून घेऊन तट्ट झाले होते, उठवले, जिंकलास, त्यालाही नाही कळलं. जवळपास 90-95% लोक आजही चिमट्याकडून बघतायत खरंच झालं काय. असो, पण ते काय झाल्या त्या झाल्या गोष्टी, मी काय त्याच्यात खोलात जात नाही. मला समजलं की कशी निवडणूक लढवायची असते ती गोष्ट माझ्यासाठी खूप झाली, तुमच्यासाठी खूप झाली. राज्यामध्ये अनेक विषय चालू आहेत, अधिवेशन चालू आहे. आपण एखादा विषय उचलला की सगळे पटापटा पोपट बोलायला लागतात. पण महाराष्ट्र विधानसभेमधला तो भाजपचाच आमदार आहे ना, परिचारिक. आपण ज्या वेळेला ह्या पाकिस्तानी कलावंतांचा विषय काढला त्यावेळेला सगळ्यांकडनं विरोध, आणि ज्यावेळेला भाजपचा आमदार ज्यावेळेला सांगतो, काय किती शर्मेचं त्यांनी वक्तव्य केलंय. 1-1 वर्ष म्हणे सैनिक तिथे बॉर्डरवरती असतो, मग ह्यांना मुलं कशी होतात. चौकामध्ये चपलाने फोडून काढले पाहिजे असली माणसं. हे आमदार भाजपचे. सध्या त्यांनी काहीही करावं, सगळं चालून जातं, सगळं खपून जातंय. का जातंय माहित नाही मला. पण एवढी सगळे आजपर्यंत आंदोलनं केली, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, एवढी कामं केली. नाशिकमध्ये काय बोलायचं नाशिकच्या लोकांना मला कळतच नाही. ज्यांचा काही संबंध नाही त्या शहराशी, ज्यांनी काही कामं केली नाही, ज्यांनी कधी पाहिलं नाही, कोण बघत नव्हते, तिथल्या आजूबाजूच्या गुंडांना उचलले तुम्ही, आणि या लोकांना नाशिककर मतदान करतात. आणि ज्यांनी कामं केली, ज्यांनी पैसे आणले बाहेरून, त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या पक्षाचे नगरसेवक 5 निवडून येतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आता राजकीय पक्षांनी पायंडा पाडण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या शहरांमधल्या लोकांनी जो पायंडा पाडलाय तो पुढे भयानक त्रासदायक होणार आहे त्यांनाच. की आपण काय केलं म्हणजे ते म्हणतो ना आपण, म्हातारी बेलाचं दुःख नाही काळ सुकावतो. यांचा समाचार घेऊच, या सगळ्या गोष्टी करूच. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होतात, आता माझ्या सकट नेते मंडळी तुम्हाला भेटायला येणार. परवा दिवशी कुठेतरी एक छान वाचत होतो की ते खेळतात ना ते काय, आणि ते फासे टाकतात पाहिजे, त्याच्यावर आकडे असतात, ते टिंब असतात, ती 1, 2, 3, 4 काय फासेच म्हणतात ना. काय सापशिडी नाही रे, काय म्हणतात
म्हणतात त्याला? लुडो. लुडो. तू बरा उठून बिटून सांगितलं ना एकदम सगळं. खरंच नाही साहेब. लुडो. बर लुडो तर लुडो. मला त्याचं ते फक्त तेवढे गोष्टी माहिती आहेत मला. त्या दोघे जण खेळत असताना एक जण जिंकत होता, त्याच्याकडे त्याचे काय लुडो ते टाकत होता. हा एक काहीतरी सांगा रे मला. डाईस. बरं डाईस तर डाईस. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते. आता तुम्ही आपापली नावं ठेवा, त्याला काय ठेवायची असतील ती. मला माहित नाही कोण टाकाय लुडो काय म्हणतोय, डाईस काय म्हणतोय. आणि एक जण त्याचे घेऊन काय, त्याचे काय डाईस घेऊन आईला काय मला कळतच नाही. चला त्याला फासे टाकणंच म्हणतात ना. किती सोपा शब्द आहे. चांगले डाईस काय कुठून कुठच्या तर तो खेळत असतो आणि दुसरा जो असतो तो पण त्याच्या याने खेळत असतो. हा जिंकत असतो, हा हरत असतो. 5, 6, 7, 8 डाव झाल्यानंतर याच्या लक्षात येतं, वर तो म्हणतो आता ठीक आहे, आता मी तुझ्या फासेने खेळणार. तुझे फासे मला दे, माझे तुला घे. आणि तो तुझ्या फासेने खेळायला लागतो. त्यात काय असतं माहित नाही, आणि तो जिंकायला लागतो. आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार. हे मी तुमचा उत्साह नीट वाढवण्यासाठी सांगत नाहीये. जे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आता मी त्या गोष्टी करणार. आजच्या 11व्या वर्धापन दिनाला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय. आज लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. हा पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव. याच्यानंतर पराभव नाही पाहिजे. याच्यानंतर पराभव नाही पाहिजे. येणाऱ्या 2019च्या विधानसभेच्या कामाला लागा, जोरात कामाला लागा. एवढंच फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर आलो होतो. आज आपण सगळेजण इकडे आलात, आनंद झाला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.